मिळणार, आमच्या बँक खात्यात पैसे कधी जमा होणार, मात्र ती सर्व काय प्रतीक्षा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी संपवून टाकलेले असून लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अर्थमंत्री पद असतं त्यांच्याकडे ते अजितदादा साहेब यांच्याकडून मोठा निर्णय झालेला आहे। पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी आतापर्यंत थोडासा वेळ लागला, मात्र आता पूर्णपणे तयारी झाल्याची मंत्रिमंडळातून आता घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे। आता पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कारण आता जुलैच्या हप्त्याची पैसे देण्याची वेळ ही पूर्ण झालेली असल्याचं सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे। कोणत्या क्षणी बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे आता मेसेज येणार आहेत, मात्र आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता आता बँक खात्यात येत आहे ते देखील सांगणार आहोत। कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे आता सरकार जमा करत आहे त्याची लिस्ट देखील आता जाहीर झालेली आहे। त्या बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही तासात हप्त्याचे पैसे मिळून जातील। मग त्या बँकांची नावे देखील आपण पुढे बघणार आहोत। सर्व काही माहिती बघण्यासाठी आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जे कोणी व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। व एक महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी जमा होईल आपण ती माहिती देणार आहोत। तर चला या ठिकाणी माहिती बघूयात। तर बघू शकता आता पैसे वाटप होण्यासाठी पहिला टप्पा हा जाहीर झालेला आहे। आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली असून आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार असं तुम्हाला वाटत असेल, मात्र आता काळजी करण्याचं काही कारण नसून आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत। या ठिकाणी बघू शकता सरकारने सर्व कामे आता पूर्ण केल्याचं दिसून आलेलं आहे। सरकारने सर्व कामे बाजूला ठेवून लाडकी बहिणीसाठी पैशाची रक्कम देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। पहिली यादी जाहीर झालेली असून 13 जिल्ह्याची नावे सरकारने काही तासातच जाहीर केलेली आहेत। या 13 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। व आता हप्ता काय 1500 रुपयाचा नाही तर काही बहिणींना 3000 रुपये देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। मात्र 3000 रुपये मिळवण्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं असतं। ज्यांचं नाव पहिल्या यादीत सरकार घेईल अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये देण्यात येणार आहेत। मग तुम्ही म्हणत असाल की आमचं पण नाव सरकारने पहिल्या यादीत घ्यायला पाहिजे व आम्हाला पण 3000 रुपये मिळायला पाहिजे, तर मग हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सांगतो की पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं। तुमचं नाव जसं पहिल्या यादीत येईल तसे तुम्हाला जास्त पैसे मिळतील, मात्र त्यासाठी जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचे 4 मोठे फायदे झालेले आहेत। आता गॅसचा हप्ता देखील त्यांना मिळत आहे। गॅसचा हप्ता आधी त्यांना मिळत नव्हता, तुम्हाला पण इथून पुढे गॅसचा हप्ता 100% मिळणार आहे। होय, फक्त त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने 13 जिल्हे सांगितले आहेत, त्यांची यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवलेली आहे, कारण आता सरकार रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट हे माता भगिनींना देणार असून आता रक्षाबंधनाच्या आधीच सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैशाचा आता पाऊस म्हटलं तरी हरकत नाहीये। या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत, आपण जिल्ह्यांची नावे बघणार आहोत। सरकारने इथे काय सांगितलेलं आहे, आम्ही आमचे सर्व कामं फक्त बहिणीसाठी आता थोडे बाजूला ठेवून लाडकी बहिणीच्या पैशाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे मागच्या वेळेस काय होत तर जूनचा हप्ता देण्यासाठी उशीर का झाला तर त्याचे पैशाची जुळवाजुळव झाली नाही, इतर कामे सरकारला असल्यामुळे लवकर पैसे देता आले नाही। मात्र सरकारने यावेळेस काय केलं, थोडीशी कामे बाजूला ठेवली, त्यानंतर लाडकी बहीण योजनेकडे थोडंसं लक्ष देऊन लाडक्या बहिणींना आता काहींना जास्त रक्कम देण्याचे देखील ठरवलेलं आहे व काही बहिणीच्या बँक खात्यात आता सर्वात आधी हा हप्ता देण्याचं ठरवलेलं आहे। मात्र आता पहिल्या टप्प्यासाठी या ठिकाणी 13 जिल्ह्यांची नावे सरकारने सूचित केलेली आहेत। 13 जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे व दुसऱ्या टप्प्यासाठी 16 जिल्हे आहेत। मात्र सर्वात आधी पैसे या 13 जिल्ह्यात आम्ही देणार आहोत असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आता 13 जिल्ह्यांची लिस्ट कोणती आहे तर या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची लिस्ट याद्या देखील आता जाहीर झालेल्या आहेत, त्या याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता यादी आलेली आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आता 13 जिल्हे कोणते आहेत ते सांगत आहे। या ठिकाणी बघा एक लाडक्या बहिणीसाठी चिंताजनक पण बातमी आहे, ती पण पुढे बघूत, कारण एक महत्त्वाचं काम प्रत्येक लाडक्या बहिणींना करायचं आहे, अन्यथा जुलैचा हप्ता हा मिळणार नाहीये। तुम्ही म्हणत असाल आम्हाला याआधी पण हप्ता लवकरात लवकर मिळाला, न काम करता आमच्या बँक खात्यात पैसे येत होते, मात्र नाही। आता जुलैच्या हप्त्यासाठी नियम बदललेला आहे, तेवढं काम पूर्ण करून घ्यावंच लागेल, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। आता लाडक्या बहिणींनो ते कोणतं काम आहे जेणेकरून
तुम्हाला आता सर्वात आधी हप्ता मिळेल. व तुमच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा माहिती म्हणजे तेवढं काम जर पूर्ण केलं नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो, तो पण कायमचा बंद होईल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचं थोडंसं काम बाजूला ठेवून आता राहिलेला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता चला सर्वात आधी आपण जिल्ह्यांची नावे बघूया. तर या ठिकाणी बघू शकता आता 3 विभागातील सरकारने जिल्हे घेतलेले आहेत. तर यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता पैसे वाटप पूर्णपणे हे केले जाणार असून पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर पूर्णपणे झालेला आहे. आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा आता पहिला जिल्हा कोणता आहे, तर पहिला जिल्हा आहे तो नांदेड. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून आता संपलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आता पैसे वाटप हे पूर्णपणे आता लवकरच सुरू करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याचा विचार करता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता हा पूर्णपणे वाटप केला जाणार आहे. हप्त्याचे पैसे हे पूर्णपणे आता येणार आहेत. नांदेडमध्ये जर विचार केला तर पहिला टप्पा 1500 सुरू तर होतच आहे. मात्र ज्या बहिणींचं नाव पहिल्या यादीत येईल अशा बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये 100% जमा केले जाणार आहेत. तुमचं पण नाव पहिल्या यादीत आलं तर 3000 रुपये तुम्हाला पण 100% मिळतील. व गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटपाचं नियोजन हे जे आहे ते सरकारला आता लवकर करण्यात आलं नव्हतं, मात्र ते आता सरकारने लवकर करून ठेवलेलं आहे. आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते अशांना देखील गॅस सिलेंडरचा हप्ता हा महाराष्ट्रभरातील सर्व बहिणींना मिळणार आहे. मात्र त्यासाठी फक्त सरकारने 2 कागदपत्रे मागितले आहेत. तेवढी कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आता चिंता करायची नाही, गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे मिळून जातील. मात्र त्यासाठी काय करायचं ते देखील आपण पुढे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. तसेच तुमचा जिल्हा आता कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यांची नावे आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता नांदेड जिल्हा झाला पहिला जिल्हा नांदेड. म्हणजे या ठिकाणी आता पूर्णपणे लाडकी बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे, तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता जळगाव जिल्हा हा पुढील क्रमांकाचा आहे. दुसऱ्या नंबरवरती आता जळगाव जिल्ह्याचं सांगायला जर गेलं तर 80 ते 90 कोटी रुपये आता हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप केले जाणार आहेत. 80 ते 90 कोटी रुपयांच्या आसपासचा निधी माता भगिनींच्या बँक खात्यात जळगाव या ठिकाणी आता जाहीर केलेला आहे. जेवढे पैसे लागणार होते ते आता सरकारने तयार करून ठेवलेले आहेत. सरकारपर्यंत आता ते रेडी आहेत. एका क्लिकमध्ये आता जळगाव जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे आता सुरू होणार आहेत. 3 दिवस लागतील, पण 3 दिवसात पूर्ण जिल्हे हे होऊन जाणार असल्याची माहिती आहे. मात्र आता केव्हापासून वितरण जळगावमध्ये सुरू होणार आहे ते देखील आता बघतच आहोत. या ठिकाणी बघू शकता 80 ते 90 कोटी रुपयांचा निधी आता जाहीर झालेला आहे. एवढा निधी हा जळगाव जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे. या ठिकाणी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिसतच असतील. यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. बघू शकता ते मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गेलेले होते, त्यामध्येच त्यांनी सर्वात मोठी खुशखबरी शिंदे साहेब यांनी तुमच्यासाठी आता दिलेली आहे. ते मोठी तळमळ करून त्यांनी सर्वात मोठा निर्णय हा माता भगिनींसाठी घेतलेला आहे. तर चला आता पुढील जिल्हे आपण बघूयात. अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत. तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते एक आता तुम्हाला जाता जाता लगेच सांगणार आहे. आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुमची खूप मोठे फायदे होणार आहेत. जास्त रक्कम मिळणार आहे. काय काय मिळणार आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो तुमचे 3 मोठे फायदे होणार आहेत तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर या ठिकाणी बघू शकता सर्वात मोठा फायदा 830 रुपये गॅस सिलेंडरची नक्की मिळणार आहेत. कारण काल ज्या बहिणींनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला देखील हे पैसे मिळून जाणार आहेत. दुसरा मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला आतापर्यंत दर महिन्याला हप्ते किती रुपयांचे आलेले आहेत, तर 1500चेच हप्ते येत राहिलेले आहेत. कधीच तुम्हाला आतापर्यंत 3000 रुपयांचा डायरेक्ट जास्त हप्ता आलेला नाहीये. पण आता या जुलै महिन्यामध्ये एक काम केलं, पहिल्या आधीच जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला 1500 नाही तर 3000 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. यासाठी पहिल्या आधीत नाव तुमचं येणं गरजेचं आहे. व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. त्यासाठी आता लक्ष देऊन बघा जेणेकरून पहिल्या आधीत नाव आल्यावर जास्त रक्कम जास्त पैशाचा लाभ हा तुम्हाला मिळेल. त्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. त्यानंतर अजून एक फायदा म्हणजे तो
40,000 रुपयांचं होणार आहे। 40,000 रुपयांची जी रक्कम आहे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। हे कर्ज तुम्हाला आता मिळणार आहे, मात्र त्यासाठी एक काम करायचं आहे, ही 40,000 रुपये कर्ज घेऊ शकता व तुम्ही म्हणाल 40,000 रुपये कर्ज घेतल्यावर आम्हाला नंतर परत द्यावं लागेल, तसं नाहीये, तुम्हाला स्वतःहून परत देण्याची गरज नाहीये। जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे तो तुम्हाला मिळण्याऐवजी तो बँकांना देईल, तुम्हाला पैसे परत देण्याची गरज पडणार नाहीये। फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता जोपर्यंत बँकेपर्यंत 40,000 रुपये तुम्ही घेतलेले जमा होत नाहीत तोपर्यंत तो हप्ता तुम्हाला मिळण्याऐवजी सरकार बँकांना देईल व बँकांचे 40,000 रुपये बँकांपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळणार नाही, बँकांना मिळेल। त्यानंतर 40,000 रुपये बँकेपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या माध्यमातून पोहोचले तर पुन्हा तो हप्ता जे आहे ते बँकेकडून तुमच्याकडे पुन्हा येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये, ही 40,000 रुपये तुम्ही बिनधास्त घेऊ शकता। तर चला आता सर्वात आधी आपण अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा हा सुरू केला जात आहे जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार माता भगिनींनो आता तुमच्यासाठी एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता बुलढाणा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे 1,500 रुपये, काहींना 3,000 रुपये हप्ता आता सोडण्यात येणार आहे। ही पूर्णपणे सरकार आता शब्द आपला पाळणार आहे, जो सरकारने शब्द दिलेला आहे तो पूर्ण होणार असून जुलैच्या हप्त्याचे पैसे आता बुलढाणा जिल्ह्यात सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून हे आता पोहोचणार आहेत, सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी जमा केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये ना कसली चिंता करायची नाहीये, थेट पैशाचा लाभ हा तुमच्या बँक खात्यात 100% हा होऊन जाईल। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करत बसू नका, सरकारचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। पूर्णपणे हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत। तर चला यामध्ये बघू शकता काहींना 3,000 रुपयांची यादी लिस्ट आता जाहीर झालेली आहे। 3,000 रुपये काहींना मिळून जातील व गॅस सिलेंडरचे देखील आता 830 रुपये पूर्णपणे मिळणार आहेत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे पैसे नक्की मिळणार आहेत। तर चला आता पुढील जिल्ह्यांची यादी बघूयात व सरकारने काय माहिती दिली ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज अखेर जाहीर झालेला आहे। म्हणजे आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की योजनेची पडताळणी आता स्थगित केलेली आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र करण्याचं काम सुरू होतं, ज्या बिनकामी होत्या, म्हणजे ज्यांना लाभ जे आहे ती घेण्याचं त्यांचं काही कारण नव्हतं, बोगस लाभ कोणी घेत असेल त्यांना काढणं सुरू होतं, अशा लाडक्या बहिणीची योजनेची पडताळणी आता स्थगित केलेली आहे। गेल्या जुलैमध्ये सुरू झालेल्या योजनेसाठी 2,63,00,000 अर्ज आता बघायला मिळत आहेत। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज देखील दिसून आलेले आहेत। आगामी निवडणुका लक्षात घेता पडताळणी आता स्थगित केलेला असून सर्व माता भगिनींना आता लाभ मिळणार आहे। कोणीही काळजी करू नका, थेट पैसे हे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी माता भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। राज्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी हा सरकारने मोठा निर्णय हा घेतलेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे, आता जिल्ह्यांची लिस्ट डायरेक्ट न्यूज मध्ये आलेली आहे। तर चला त्या लिस्ट आपण बघूयात। तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितलं आहे, माफ करा उशीर झाला असं या ठिकाणी बघू शकता सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढे काय आहे तर 3 दिवसामध्ये 36चे 36 जिल्हे हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो बघू शकता 3 दिवसात पूर्णपणे 36चे 36 जिल्हे वाटप केले जाणार असून बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। 3,000 रुपयांचा हप्ता बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पोहोच करण्यात येणार आहे। तसंच पुढे सांगितलं आहे की पैसे येताच काढून घ्या ही विनंती देखील आता करण्यात आलेली आहे। जसा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल, बँकेत पैसे आले की लगेच तुम्हाला काढून घ्या असं सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला कसले टेन्शन राहणार नाहीये, मग काळजी करण्याचं कारण नाहीये। हे पैसे तर 100% मिळणारच आहेत। आता जसे पैसे येतील तसे तुम्ही काढून घ्या अशा सूचना देखील आता करण्यात आलेल्या आहेत। सरकारच्या माध्यमातून या सूचना जाहीर पाहायला मिळत आहेत। थेट पैशाचा लाभ हा लाडक्या बहिणींना आता मिळत आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत पुढे जिल्ह्यांची यादी बघणार आहोत। त्यापूर्वी गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं, 40,000 रुपये कर्ज मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण बघूयात।
आता राहिलेला जो कोणी 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ जो राहिलेला आहे, जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। या ठिकाणी बघू शकता आता काय सांगितलं आहे, पडताळणी सुरू असल्यामुळे हप्ता देण्यास थोडा उशीर झाला होता, मात्र आता पडताळणी पूर्णपणे झालेली आहे। आता पैसे येणार आहेत 1500 प्लस 1500 अशी जास्त रक्कम ही मिळणार असून सर्वात जास्त रक्कम माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता माता भगिनींना देण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता तुम्हाला सांगतो सर्वात आधी जास्त रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे। तर यामध्ये इकडे बघा, सर्वात आधी गॅसचा हप्ता तुम्हाला जर मिळवायचा असेल तर एक महत्त्वाकांक्षी काम करायचं आहे। ते काम तुम्हाला लगेच सांगत आहे। आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता थेट रक्कम ही माता भगिनींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। सर्वात आधी तुम्हाला गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे, पुरुषाच्या नावावरती असेल तो महिलेच्या नावावरती करा। त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, आधार कार्डाची एक झेरॉक्स काढा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व अटी नियम तिथे सांगायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, तहसीलच्या जवळ जायचं आहे, त्या ठिकाणी पूर्ण माहिती त्यांना सांगायची आहे, असा लाभ मिळत नाही याचा लाभ घ्यायचा आहे। मग ते पात्र आहेत का नाही तुम्हाला ते सांगतील, काय माहिती आहे ते सांगतील, तेवढं काम पूर्ण करून घ्या। लईत लई 100 रुपयांपर्यंत खर्च येईल, तुमचं काम पूर्णपणे होऊन जाईल व तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील। तहसीलच्या जवळ जाऊ शकता किंवा सेवा केंद्रात जा। तसेच 40,000 रुपये कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला थेट बँकेत जायचं आहे। बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तिथे पण काय लागणार आहे, 40,000 रुपये कर्ज मिळवण्यासाठी तुमचे निकष लागणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्यासाठी तुम्ही जशी पात्र आहात ते निकष तिथे लागतील, आधार कार्ड झेरॉक्स वगैरे। त्यानंतर तुमचं काम होऊन जाईल। बँकेवाले संपूर्ण माहिती सांगतील, ते जर सांगत नसेल तर तुम्हाला जे आहे ते इतरांशी कॉन्टॅक्ट करून सर्व माहिती घ्यायची आहे व काम करून 40,000 रुपये कर्ज तुम्ही बिनधास्त काढू शकता। तर चला पुढची माहिती आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। हे 3,000 रुपये का देणार आहे सरकार, तर या ठिकाणी बघू शकता बऱ्याच माता भगिनींच्या बँक खात्यात जूनच्या हप्त्याचे 1,500 आले नाहीत का, तर त्याचं कारण होतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नव्हतं। मग तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी आता लिंक करायचं आहे। पहिल्या यादीत तुमचं नाव येईल व सर्वात आधी हप्ता आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे तुम्हाला मिळेल व 1,500 नाही तर हे 3,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। त्यासाठी लवकरच चॅनलवर व्हिडिओ आहे, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। धन्यवाद। तर आता महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।